नमस्कार. MPSC टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघत आहे टॉपिक नंबर 8 मार्गदर्शक तत्वे. प्रश्न 1. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा. हा प्रश्न महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा एप्रिल 2023ला विचारला होता. पर्यायाचे संरक्षण व सुधारणा हे कलम नंबर 48A मध्ये दिलेलं आहे, म्हणजेच अनुच्छेद 48A मध्ये दिलेलं आहे. जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे अनुच्छेद 47 मध्ये दिलेलं आहे. अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण अनुच्छेद 46 मध्ये दिलेलं आहे. आणि सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे अनुच्छेद 44 मध्ये दिलेला आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे राज्यघटनेतील अनुच्छेदांच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. तर 44 म्हणजेच 46 म्हणजेच क आणि 47 म्हणजेच ब आणि 48A म्हणजेच अ, म्हणजेच क ब असा या प्रश्नाचे उत्तर आहे. म्हणून पर्याय नंबर क ब पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 2. 42व्या घटनादुरुस्ती कायदा 1976 द्वारा खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व भारतीय संविधानामध्ये जोडण्यात आले नाही? हा प्रश्न फॉरेस्टमॅन्स एप्रिल 2023ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4. राज्यांच्या सार्वजनिक सेवामध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करणे. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 3. मार्गदर्शक तत्वे घटनेत समाविष्ट करण्याचा घटनाकारांचा कोणता उद्देश होता? हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स मेन्स 2022ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. कल्याणकारी राज्यांची स्थापना करणे. प्रश्न 4. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राज्याला संपूर्ण भारतीय प्रदेशात समान नागरी संहिता प्रदान करण्याचे निर्देश देते? हा प्रश्न ESI मेन्स 2022ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. कलम 44. समान नागरी कायदा प्रदान करण्याचे निर्देश हे कलम 44 मध्ये होते, म्हणून पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 5. योग्य कथन ओळखा. हा प्रश्न ESI मेन्स 2022ला विचारला होता. तर जर BN राव यांनी शिफारस केली की एखाद्या व्यक्तींचे हक्क न्यायप्रविष्ट व गैरन्यायप्रविष्ट अशा 2 श्रेणींमध्ये विभागले जावे. मसुदा समितीने शिफारस स्वीकारल्यास मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट स्वरूपाचे आणि निर्देशक तत्वे जे गैर न्यायप्रविष्ट स्वरूपाचे आहेत संविधानाच्या भाग 3 व 4 मध्ये अनुक्रमे समाविष्ट करण्यात आली. तर हे दोन्हीही विधान योग्य आहे, म्हणून पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. व ब दोन्ही. प्रश्न 6. मिनर्वा मिल्स प्रकरणाची परिणामी डॅश असल्यास कलम 31C द्वारे कायदा संरक्षित केला जाईल. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. कलम 39B आणि C मधील मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी हे केले गेले. प्रश्न 7. जोड्या लावा. राज्यनीतींची मार्गदर्शक तत्वे. तर योग्य पर्याय आहे ग्रामपंचायतीची स्थापना करणे अनुच्छेद 40. सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा व सुरक्षा करणे अनुच्छेद 47. व्यवस्थापनामध्ये कामगारांच्या सहभागाची सुरक्षा करणे अनुच्छेद 43A आणि काम करण्याचा अधिकार अनुच्छेद 41. म्हणजेच पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 8. भारतीय राज्यघटनेच्या डॅशमध्ये मोफत कायदेविषयक मदतीची तरतूद आहे. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023ला हा प्रश्न विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 अनुच्छेद 39A. प्रश्न 9. जोड्या लावा. राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे. हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे काम करण्याचा अधिकार अनुच्छेद 41. समान नागरी कायदा अनुच्छेद 44. सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा अनुच्छेद 47 आणि प्रसूतीविषयक सहाय्यक अनुच्छेद 42. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. प्रश्न 10. जोड्या लावा. राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे. हा प्रश्न ESI मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे काम करण्याचा अधिकार पर्याय 2. 41. समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य कलम 39A आणि गोहत्या प्रतिबंध
कलम 48 आणि समान नागरी कायदा कलम 44. तर योग्य पर्याय आहे 2, 4, 1, 3. पर्याय नंबर 4. प्रश्न 11. खालीलपैकी कोणती उदाहरणे राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीची आहेत? हा प्रश्न STM मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे अ. किमान वेतन कायदा 1948, ब. मातृत्व लाभ कायदा 1961, क. राष्ट्रीय वन धोरण 1988 आणि ड. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006. तर वरील सर्व धोरण मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीची आहेत. पर्याय नंबर 4. प्रश्न 12. संपूर्ण भारताच्या भूमीवर नागरिकांत समान नागरी संहिता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्यांच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे? हा प्रश्न PSI मेन्स सप्टेंबर 2022ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1, कलम 44. समान नागरी संहिता कलम 44. प्रश्न 13. घटनादुरुस्ती आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये झालेला बदल याबाबत जोड्या लावा. हा प्रश्न मेन्स सप्टेंबर 2022ला विचारला होता. तर योग्य जोड्या लावायच्या आहे. यातील पर्याय 42वी घटनादुरुस्ती सहकारी संस्थांची ऐच्छिक स्थापना, स्वायत्त कार्य व लोकसत्ता नियंत्रण यात वृद्धी करणे आणि 44वी घटनादुरुस्ती उत्पन्न दर्जा, सुविधा आणि संधी यांच्याबाबत असलेली विषमता कमी करणे आणि 86वी घटनादुरुस्ती पर्याय नंबर 4, 86वी घटनादुरुस्ती आणि ड. 87वी घटनादुरुस्ती. तर पर्याय नंबर 1 म्हणजेच गरिबांना समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. प्रश्न 14. संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्त्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत, मात्र सत्तेवर जो कोणी येईल तो त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही. त्याला या तत्त्वांचा आदर करावा लागेल. त्याचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही, परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व मे 2022ला विचारला होता. तर यातील योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, डॉ. BR आंबेडकर यांनी असे म्हटले होते. प्रश्न 15. सध्या खालीलपैकी कोणते राज्यांच्या धोरणांचे मार्गदर्शक तत्व आहे? हा प्रश्न ISO मेन्स जुलै 2022ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4, वरीलपैकी एकही नाही. प्रश्न 16. 42व्या घटनादुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणती निर्देशक तत्त्वे जोडली गेली? हा प्रश्न ISO मेन्स जुलै 2022ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे अ. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत, ब. उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग आणि क. पर्यावरण, वन आणि वन्यजीवांचे संरक्षण. तर पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 17. राज्यनीतींच्या मार्गदर्शक तत्त्वातील कोणत्या कलमानुसार प्रत्येक गावांसाठी ग्रामपंचायती स्थापन झाल्या? हा प्रश्न ISO मेन्स जुलै 2022ला विचारला होता. तर पर्याय नंबर ब. कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना झाली होती, म्हणून पर्याय नंबर 4 फक्त, म्हणजेच ब फक्त. प्रश्न 18. योग्य जोड्या लावा. राजनीतीची मार्गदर्शक तत्त्वे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य मे 2022ला विचारला होता. पर्याय गोहत्या प्रतिबंध अनुच्छेद 48, ग्रामपंचायती संघटन अनुच्छेद 40, राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण अनुच्छेद 49 आणि कार्यपालिकेपासून न्यायालयांची पृथकता अनुच्छेद 50. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4, 4, 3, 2, 1. प्रश्न 19. जोड्या लावा. राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2020ला विचारला होता. अ. राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण अनुच्छेद 49, ब. राहणीमानामध्ये सुधारणा करणे
अनुच्छेद 47. क SC ST च्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधांना संरक्षण देणे अनुच्छेद 46 आणि गोहत्या प्रतिबंध अनुच्छेद 48. योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4. प्रश्न 20. राजनीतींच्या मार्गदर्शक तत्वाबाबत जोड्या लावा. हा प्रश्न AMVI प्री 2020 ला विचारला होता. तर ए ग्रुपमध्ये आहे तरतूद आणि इकडे आहे अनुच्छेद, म्हणून योग्य पर्याय लावायचा आहे अ. समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य अनुच्छेद 39A. कामाचा अधिकार अनुच्छेद 41. क 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन आणि शिक्षण कलम 45. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन कलम 48A. पर्याय नंबर 2. 4, 1, 3, 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 21. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न वन सेवा मुख्य 2019 ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे ब. गोवा हे समान नागरी संहिता अवलंबिणारे एकमेव भारतीय राज्य होय. आणि क. व्यक्तिगत कायद्यामध्ये मालमत्ता, विवाह, घटस्फोट, दत्तक विधान आणि वारसा हक्क यांचा समावेश होतो. तर ब आणि क हे योग्य विधान आहेत, म्हणून पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 22. अयोग्य कथन ओळखा. हा प्रश्न STI मुख्य 2019 ला विचारला होता. तर योग्य कथन ओळखा म्हणजेच पर्याय नंबर 3. समान नागरी कायदा हा अल्पसंख्याकांचे धार्मिक अधिकार नष्ट करेल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3. प्रश्न 23. राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वामधील खालीलपैकी कोणते कलम हे न्याय यंत्रणा कार्यकारी विभागापासून पृथक ठेवण्यासंबंधी आहे. हा प्रश्न ASO मुख्य 2019 ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4. 50. प्रश्न 24. राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे याबाबत जोड्या लावा. हा प्रश्न 24. राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे याबाबत जोड्या लावा. हा प्रश्न PSI मुख्य 2019 ला विचारला होता. तर अनुच्छेद आणि तरतुदी दिलेल्या आहेत, तर योग्य जोडी आपल्याला जुळवायची आहे. तर 39A पर्याय नंबर 3 समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. 40 ग्रामपंचायतीचे संघटन. 43A उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. आणि 44 2 नागरिकांसाठी समान नागरी संहिता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 3, 4, 1, 2. प्रश्न 25. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश खाली प्रत्येक नागरिकास न्याय मिळवण्यासाठी संधी देणे व आर्थिक किंवा कोणत्याही परिस्थितीत ती नाकारली जाऊ नये याची हमी देणे हे राज्यांचे कार्य आहे. हा प्रश्न PSI मुख्य 2019 ला विचारला होता. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 39A. प्रश्न 26. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद किंवा तरतुदींचा समावेश नाही. तर हा प्रश्न कंबाईन C 2019 ला विचारला होता. तर ब ग्रामपंचायतीचे संघटन आणि क लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे या दोन्ही तरतुदींचा अनुच्छेद 39 मध्ये समावेश नाही, म्हणून पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 27. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019 ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 ही तत्वे म्हणजे भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असे डॉक्टर BR आंबेडकर यांनी केले आहे. असे वर्णन डॉक्टर BR प्रश्न 27. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019 ला विचारला होता. तर पर्याय नंबर 2 ही तत्वे म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असे वर्णन डॉक्टर BR आंबेडकर यांनी केले आहे. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 28. बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण आणि अपंगत्व
आणि इतर डॅश बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क छावा. प्रश्न 28. बेरोजगारी, वार्धक्य, आजारपणा आणि प्रश्न 28. बेरोजगारी, वार्धक्य, आजारपणा आणि अपंगत्व आणि इतर डॅश बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे राज्यात धोरणांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सुचवले आहे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019ला विचारला होता. तर पर्याय नंबर 2 म्हणजे अवांछित परिस्थितींच्या म्हणजेच आकस्मिक आपत्तीच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सुचवलेले आहे, म्हणून पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 29. खालील विधाने काळजीपूर्वक वाचून राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे ओळखा. हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स मेन्स 2019ला विचारला होता. तर पर्याय नंबर 2 म्हणजेच आंतरराष्ट्रीय खालील विधाने काळजीपूर्वक वाचून राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे ओळखा. हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स मेन्स 2019ला विचारला होता. तर मार्गदर्शक तत्वे कोणती हे त्यांनी ओळखायला सांगितलं आहे. तर पर्याय नंबर 1 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचे संवर्धन करणे हे मार्गदर्शक तत्वामध्ये येते. सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायतीची स्थापना करणे हे सुद्धा योग्य आहे. आणि नागरिकांसाठी समान नागरिक कायदा अस्तित्वात आणणे हे सुद्धा योग्य आहे. म्हणून योग्य पर्याय म्हणजेच पर्याय नंबर 2 ड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 30. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदांतर्गत राज्य कृषी आणि पशुपालनाची आधुनिक आणि वैज्ञानिक प्रणाली संघटित करण्याचा प्रयत्न करते अशी तरतूद आहे. हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स मेन्स 2019ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 अनुच्छेद 48. प्रश्न 31. राज्यांच्या ध्येय धोरणांच्या मार्गदर्शक तत्वासंदर्भात योग्य विधाने. हा प्रश्न ESI मेन्स 2019ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे ही संकल्पना आयरिश संविधानातून घेतली आहे आणि त्यांच्या अंतर्भाव घटनेच्या 4थ्या भागात केला आहे, म्हणून पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 32. राज्यांच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वावरील भाष्य आणि भाष्यकार यांची जुळणी करा. हा प्रश्न STI मुख्य 2018ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर प्रश्न 32. राज्यांच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वावरील भाष्य आणि भाष्यकार यांची जुळणी करा. हा प्रश्न STI मुख्य 2018ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे मध्ये डॅश त्यांना निदान शैक्षणिक मूल्य आहे. पर्याय नंबर 2 BN राव. आर्थिक क्षेत्रातील समाजवाद KM पन्नीकर. सामाजिक क्रांतीची ध्येय पुढे नेण्याकडे ग्रॅनव्हिल ऑस्ट्रेन आणि डॅश शासनाला इतर काही गोष्टी करण्याबाबतच्या विधायक सूचना पर्याय ॲनॉल ग्रॅनव्हिल म्हणजेच पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 33. राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांचे प्रमुख उद्दिष्ट डॅश हे आहे. हा प्रश्न SS मुख्य 2018ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 कल्याणकारी राज्यांचे ध्येय साध्य करणे. प्रश्न 134. खालील तरतुदींचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेच्या ह्या भागात केला आहे. हा प्रश्न XS मुख्य 2018ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे खालील तरतुदीं प्रश्न 34. खालील तरतुदींचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेच्या ह्या भागात केला आहे. हा प्रश्न XS मुख्य 2018ला विचारला होता. राज्य ग्रामपंचायती स्थापनांची योजना करेल, त्यांना स्वशासनाचा एक घटक म्हणून आवश्यक अशी कार्य करण्यास अधिकार व सत्ता देऊन समर्थ बनवण्यासाठी पावले उचलेल. हे भाग नंबर
प्रश्न 34. खालीलपैकी तरतुदींचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेच्या ह्या भागात केला आहे. हा प्रश्न एक्साइज मुख्य 2018ला विचारला होता. राज्य ग्रामपंचायती स्थापनांची योजना करील त्यांना स्वशासनाचा एक घटक म्हणून आवश्यक अशी कार्य करण्यास अधिकार व सत्ता देऊन समर्थ बनवण्यासाठी पावले उचलेल. तर हे भाग नंबर 4 राज्यांच्या ध्येय धोरणांची मार्गदर्शक तत्वे पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 35. खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश 42व्या घटना दुरुस्तीद्वारे झालेला नाही? हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स मुख्य 2018ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. उत्पन्न, दर्जा, सोयी, सवलती आणि संधी यातील विषमता कमी करणे. प्रश्न 36. जोड्या लावा. राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे हा प्रश्न PSI मुख्य 2018ला विचारला होता. तर प्रश्न 36. जोड्या लावा. राज्यनीतींची मार्गदर्शक तत्वे हा प्रश्न PSI मुख्य 2018ला विचारला होता. तर लवादाद्वारे आंतरराष्ट्रीय विवादांची सोडवणूक अनुच्छेद 47 प्रश्न 36. जोड्या लावा. राज्यनीतींची मार्गदर्शक तत्वे हा प्रश्न PSI मुख्य 2018ला विचारला होता. लवादाद्वारे आंतरराष्ट्रीय विवादांची सोडवणूक अनुच्छेद 51. समान नागरी संहिता अनुच्छेद 44. ग्रामपंचायतीची स्थापना अनुच्छेद 40 आणि राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण अनुच्छेद 3 म्हणजेच अनुच्छेद 49 पर्याय 3 म्हणजेच पर्याय नंबर 5, 4, 2, 3 पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 37. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेतील कलम 45 मधील विषयांमध्ये बदल करण्यात आला? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2018ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. 86वी घटना दुरुस्ती. प्रश्न 38. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती परंतु त्याचा समावेश नंतर घटना दुरुस्तीद्वारे झाला? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2018ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे उत्पन्नातील विषमता कमी करणे, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीव सृष्टीचे रक्षण करणे आणि समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. प्रश्न 39. राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? हा प्रश्न STI मुख्य 2017ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. मार्गदर्शक तत्वे न्यायिक नाहीत आणि म्हणून ती न्यायालयांना कायद्यांची घटनात्मक वैधता तपासताना व ठरविताना मदत करू शकत नाही. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 40. राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ते लिहा. हा प्रश्न STI PSI संयुक्त पूर्व 2017ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत आणि या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत. हे दोन्हीही विधान योग्य आहे म्हणून पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 41. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केला आहे? हा प्रश्न STI PSI संयुक्त पूर्व 2017ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. राज्यांची मार्गदर्शक तत्वे. प्रश्न 42. अनुच्छेद 51 हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा बाबतचे मार्गदर्शक तत्व आहे. त्यामध्ये खालील कृतींचा समावेश होतो. हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य 2017ला विचारला होता. तर पर्याय राष्ट्रामध्ये न्यायसंगत संबंध राखणे, आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 43. आंतरराष्ट्रीय संबंधातील वर्तनाबाबत खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश राज्यघटनेत झालेला नाही? हा प्रश्न ASO मुख्य 2017ला विचारला होता.
तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4, निःशस्त्रीकरणासाठी कार्य करणे. प्रश्न 44, जोड्या लावा. राज्यनीतींची मार्गदर्शक तत्वे. हा प्रश्न एक्साइज PSI मुख्य 2017ला विचारला होता. तर SC STच्या शैक्षणिक व आर्थिक हितांचे संरक्षण म्हणजेच अनुच्छेद 46 मध्ये आहे. राहणीमानात वाढ व सार्वजनिक आरोग्य सुधारणा अनुच्छेद 47 मध्ये आहे. गोहत्या प्रतिबंध अनुच्छेद 48 मध्ये आहे आणि राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण अनुच्छेद 49 मध्ये आहे. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 45, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे? हा प्रश्न कर सहाय्यक मुख्य 2017ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1, कलम 44. प्रश्न 46, खालीलपैकी कोणती भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 नुसार मूलभूत कर्तव्ये आहेत? योग्य पर्याय निवडा. हा प्रश्न कर सहाय्यक मुख्य 2017ला विचारला होता. तर स्वातंत्र्य लढ्यास प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे आणि देशांचे संरक्षण व देशसेवा करण्यास तयार राहणे. पर्याय नंबर 2 आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 47, खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2016ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3, समान नागरी कायदा हे मार्गदर्शक तत्व समाजवादी तत्व नाही. पर्याय नंबर 3. प्रश्न 48, भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुलामुलींना निशुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3, कलम 45. प्रश्न 49, संविधान अंमलात आल्यापासून 10 वर्षाच्या आत 14 वर्षाखालील सर्व मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याची सोय झाली पाहिजे असा संविधानिक निर्देश होता. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016ला विचारला होता. म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय नंबर ब, धोरण निर्देशक तत्वांचा, म्हणजेच पर्याय नंबर 4 फक्त, म्हणजे पर्याय नंबर 4 फक्त ब. प्रश्न 51, जोड्या लावा. राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे. हा प्रश्न PSI पूर्व 2016ला विचारला होता. तर गोहत्या प्रतिबंध अनुच्छेद 48, समान नागरी कायदा अनुच्छेद 44, राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण अनुच्छेद 49 आणि ग्रामपंचायतीची स्थापना अनुच्छेद 40. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 52, भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न PSI पूर्व 2016ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2, पंचायत राज. प्रश्न 53, खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न ASO पूर्व 2016ला विचारला होता. तर बरोबर विधान निवडायचे आहे. राज्य हे 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. योग्य आहे. ब, जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्यांना आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्यांच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचे मूलभूत कर्तव्य आहे. योग्य आहे. आणि राज्य हे बालकांचे वय 6 वर्षांचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील हे मार्गदर्शक तत्व आहे. हे सुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 4 वरील सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 54, राज्यघटनेच्या अनुच्छेद 51 मध्ये म्हटले आहे की राज्य हे डॅश यासाठी प्रयत्नशील राहील. हा प्रश्न ASO मुख्य 2016ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षतेचे संवर्धन करणे. राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखणे. आणि आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देणे. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3, ड. प्रश्न 55, भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये पुरस्कारलेला समान नागरी कायदा कोणासाठी असल्याचे तेथे नमूद केले आहे. हा प्रश्न टेक्निकल असिस्टन्स गट
क 2016ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 सर्व नागरिक. प्रश्न 56 भारतीय संविधानातील कोणत्या विभाग वन्यजीव संरक्षणाशी संबंधित आहे? हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य 2016ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे मूलभूत कर्तव्य आणि राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 57 मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने दारूबंदी करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत? हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स 2016ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 कलम 47. प्रश्न 58 खालीलपैकी कोणते राज्यांच्या धोरणासंबंधी मार्गदर्शक तत्व आहे? हा प्रश्न STI मुख्य 2016ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 राज्यांनी बालकांच्या सदृढ विकासासाठी संधी उपलब्ध केली पाहिजे. प्रश्न 59 मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयाच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे? हा प्रश्न ESO मुख्य 2015ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 कलम 47. प्रश्न 60 भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमिनी हस्तांतरण करण्यास? प्रश्न 60 भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2015ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 आर्टिकल 46. प्रश्न 61 खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे ही मूळच्या राज्यघटनेत समाविष्ट नव्हती परंतु ज्याचा समावेश नंतर 42व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला? हा प्रश्न STI पूर्व 2015ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे ब कामगारांना व्यवस्थापनात सहभाग मिळवता यावा यासाठी पावले उचलणे आणि क सर्वांना समान न्यायांची हमी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणे आणि ड पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 62 राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात अचूक विधान कोणते आहे? हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स 2015ला विचारला होता. अ मार्गदर्शक तत्त्वे आयरिश राज्यघटनेतून स्वीकारलेली आहेत हे योग्य आहे आणि य लोकशाहीचा सामाजिक व आर्थिक पाया पक्का करण्यासाठी त्यांचा समावेश करण्यात आला हे विधानसुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 63 खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा नव्याने राज्यघटनेत घटनादुरुस्तीद्वारे समावेश करण्यात आलेला आहे? हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स 2015ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे 1 समान न्याय व कायदेविषयक मोफत सल्ला आणि क उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग आणि ड पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वन्यजीवसृष्टीचे रक्षण करणे. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 64 राज्यांच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वावरील भाष्यकार यांची जुळणी करा. हा प्रश्न STI मुख्य 2014ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारे चेक म्हणजेच KT शहा. ब वादयोग्य आणि अमूर्त. अनंत नारायण. क यामागील खरा हेतू भारताला पोलीस राज्य नव्हे तर प्रश्न 64 राज्यांच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वावरील भाष्यकार यांची जुळणी करा. अ बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक 2 KT शहा. ब वादयोग्य आणि अमूर्त. अनंत नारायण. क यामागील खरा हेतू भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवण्याचा आहे. पर्याय नंबर 4 KV राव आणि ड इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना. पर्याय नंबर 1 ॲल्टन ग्रँडविल. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 65 राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये
आर्थिक समता आणि विकासाच्या मर्यादेत राहून खालीलपैकी कोणती उद्दिष्टे साध्य करणे अपेक्षित आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2014ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे 1. कामाचा हक्क आणि क. आजारपणात राज्यांची मदत. म्हणजेच पर्याय नंबर 1 अ आणि क. प्रश्न 66 जोड्या लावा. मार्गदर्शक तत्वे. हा प्रश्न STM मुख्य 2014ला विचारला होता. प्रश्न 66 जोड्या लावा. मार्गदर्शक तत्वे. हा प्रश्न STM मुख्य 2014ला विचारला होता. तर अ. ग्रामपंचायत अनुच्छेद 40. ब. समान नागरी संहिता. प्रश्न 66 जोड्या लावा. मार्गदर्शक तत्वे. हा प्रश्न STM मुख्य 2014ला विचारला होता. तर अ. ग्रामपंचायती अनुच्छेद 40. समान नागरी संहिता अनुच्छेद 44. काम करण्याचा अधिकार अनुच्छेद 41 आणि गोहत्या प्रतिबंध अनुच्छेद 48. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 4, 2, 1, 3. प्रश्न 67 राज्यांच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वाबाबतची भाष्य आणि भाष्याकार यांची जोडणी करा. हा प्रश्न PSI मुख्य 2014ला विचारला होता. तर पर्याय नंबर अ. समाजवादा वाचून फेबियन समाजवाद. पर्याय नंबर 3 19व्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञान. ब. जरी या धोरणांचा कितीही प्रमाण वचने मानावयाचे ठरले तरीही त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकीर्ती प्राप्त होईल. पर्याय नंबर 4 डॉक्टर KC व्हेयर. क. राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. पर्याय नंबर 2 डॉक्टर BR आंबेडकर. ड. बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक. KT शहा. पर्याय नंबर 1. म्हणून पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 68 भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्यांची तरतूद आहे? हा प्रश्न ESO मुख्य 2014ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 समान नागरी कायद्यांची तरतूद कलम 44 मध्ये आहे. प्रश्न 69 जोड्या लावा. राजनीतींची निर्देशक तत्वे. हा प्रश्न ESO मुख्य 2014ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 4 1 2 3. प्रश्न 69 जोड्या लावा. राजनीतींची निर्देशक तत्वे. हा प्रश्न ESO मुख्य 2014ला विचारला होता. तर गो हत्या प्रतिबंध हेच कलम 48 मध्ये येते आणि ग्रामपंचायतीची स्थापना 40 मध्ये. न्यायपालिकेस कार्यपालिकेपासून वेगळे करणे अनुच्छेद म्हणजेच 50 मध्ये येते आणि समान नागरी संहिता 3 कलम 44 मध्ये येते. म्हणून पर्याय नंबर 4 1 3 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 17 ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेत कलम क्रमांक डॅश मध्ये करण्यात आलेली आहे. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हा प्रश्न ESO मुख्य 2014ला विचारला होता. प्रश्न 71 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील वक्तव्य कशाच्या संदर्भात केले होते? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013ला विचारला होता. स्वातंत्र्य मिळवून नुकताच जागा झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा क्रम, वेळ, ठिकाण आणि त्यांच्या परिपूर्तींचा मार्ग निश्चित करण्याची मोकळी दिली नाही, तर ती आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जाईल. तर यातील पर्याय नंबर 3 राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
प्रश्न 72. समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव होतो? हा प्रश्न PSI मुख्य 2014ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे अ. कायद्यासमोर समानता, ब. अस्पृश्यतेची समानता आणि क. पदव्यांची समानता. योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. प्रश्न 73. प्रश्न 73. राज्यनीतींच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट्य गैरलागू ठरते? हा प्रश्न PSI पूर्व 2013ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. न्यायालयीन निर्णय योग्य. प्रश्न 74. योग्य जोड्या लावा. हा प्रश्न PSI पूर्व 2013ला विचारला होता. तर पर्याय नंबर प्रश्न 74. योग्य जोड्या लावा. हा प्रश्न PSI पूर्व 2013ला विचारला होता. तर योग्य जोड्या म्हणजेच राजकीय तत्वे, प्रश्न 74. योग्य जोड्या लावा. हा प्रश्न PSI पूर्व 2013ला विचारला होता. तर अ. राजकीय तत्वे, पंचायतीचे संघटन आणि ब. सामाजिक तत्वे, मोफत शिक्षण, 14 वर्षाखालील बालकांचे मोफत शिक्षण किंवा सक्तीचे शिक्षण. म्हणजेच पर्याय 3 आणि पर्याय 4. क आहे 1. रोजगारांची उपलब्धता आणि ड आहे आंतरराष्ट्रीय तत्वे म्हणजेच 2. शांततापूर्ण सह अस्तित्व. म्हणजेच पर्याय नंबर 3. 3, 4, 1, 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 75. खालील दिलेल्या राज्यांच्या धोरण निर्देशक तत्वापैकी कोणते तत्वे अंमलात आले नाहीत? हा प्रश्न ISO मुख्य 2013ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे क. नागरिकांसाठी समान नागरिक कायदा. पर्याय नंबर 3. क फक्त. प्रश्न 76. जोड्या लावा. हा प्रश्न ISO मुख्य 2013ला विचारला होता. तर अ आहे समान नागरी संहिता. पर्याय 4 अनुच्छेद 44. ब. गो हत्या प्रतिबंध अनुच्छेद 48. क. काम करण्याचा अधिकार अनुच्छेद 41. ड. ग्रामपंचायत अनुच्छेद 40. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 4, 3, 2, 1. प्रश्न 77. मार्गदर्शक तत्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मूलभूत कर्तव्ये डॅशच्या अपेक्षा आहेत. हा प्रश्न ISO मुख्य 2012ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 जनता. प्रश्न 78. भारत सरकार अधिनियम 1935 मधील सूचनापत्रांचा समावेश 1950च्या भारतीय संविधानात कसा केला आहे? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2012ला विचारला होता. म्हणून पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजनीतींची मार्गदर्शक तत्वे. प्रश्न 79. खाली प्रश्नामध्ये 2 वाक्ये दिली आहेत. त्यापैकी पहिले प्रतिपादन ए म्हटले आहे की आणि दुसरे कारण आर म्हटले आहे. दोन्ही वाक्यांचे परीक्षण करा आणि खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय म्हणजेच प्रतिपादन ए. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही. कारण आर. देशांच्या शासन कारभारात मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत आहेत. म्हणून पर्याय नंबर 2 ए आणि आर हे बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे बरोबर स्पष्टीकरण नाही. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 80. मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत, ज्याचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे, असे कोणी म्हटले आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. तर पर्याय नंबर 2 प्रो के.टी. शाह यांनी असे म्हटले होते. म्हणून पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 81. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे? हा प्रश्न असिस्टन्स पूर्व 2012ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 चौथ्या भागात. प्रश्न
भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या विभागात 42व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती उपकलमे समाविष्ट करण्यात आली? हा प्रश्न PSI मुख्य 2012ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे अ. कलम 39A समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य योग्य आहे. आणि ब. कलम 43A उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग. आणि क. कलम 48A पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 वरील सर्व. समान नागरी कायदा निर्माण न होण्यामागील कारणे पुढीलप्रमाणे. हा प्रश्न PSI मुख्य 2012ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे क. राजकीय इच्छाशक्तींचा अभाव. आणि ड. राष्ट्रीय भावनेचा. ड. राष्ट्रीय ऐक्य भावनेचा अभाव. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 84. भारतीय संविधानात गांधीवादी तत्वावरील आदर्श ग्राम स्वराज्याचे तत्व कोणत्या कलमानुसार राज्यांच्या नीतिनिर्देशक तत्वावर समाविष्ट करण्यात आले? हा प्रश्न ॲग्रीपूर्व 2011ला विचारला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 40वे कलम. प्रश्न 85. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट नाही? हा प्रश्न PSI पूर्व 2011ला विचारला होता. 1. गोहत्या थांबविणे. 2. कुटीर उद्योगांची स्थापना करणे. 3. आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे. आणि 4. 2 हातांची शिक्षा रद्द करणे. म्हणून पर्याय नंबर 4 2 हातांची शिक्षा रद्द करणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय नंबर 4. तर प्रश्न 85 सोबत इथेच मार्गदर्शक तत्वे हा टॉपिक आपला संपलेला आहे. आणि उद्या आपण टॉपिक नंबर 9 मूलभूत कर्तव्ये हे बघणार आहोत. तर अशाच पद्धतीने व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. थँक्यू.